नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष गुड्डेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आज आपण अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी पाहणार आहोत. ती कशी करायची ते आपण पाहू. आता इथे आपण 1/7 अधिक 3/7 ही संख्या घेतली. आता यांची बेरीज जर करायची असेल तर पहिले पाहायचं यांचा छेद समान आहे का. इथे पण 7 आहे, इथे पण 7 आहे. जर यांचा छेद समान असेल तर मग काय करायचं, अंशाची काय करायची, डायरेक्ट बेरीज करायची. ते 1 अधिक 3 आणि हे 7 एक वेळेस लिहायचं. हे झाले 4/7. ठीक आहे, अतिशय सोपं होतं. परंतु आपण काय करू, छेद वेगवेगळा घेऊ. समजा हे 3/7 अधिक 2/5. ठीक आहे, आता याला आपण सोडवून पाहू. आता याला सोडवताना आपल्याला काय करावं लागेल, याचा छेद समान नाही आहे. आपल्याला काय करावं लागेल, छेद समान नसेल तर 3/7 अधिक 2/5 घेतला. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो, इथं जे 7 आहे तिथे छेदस्थानी पहिल्या संख्येच्या ते दुसऱ्या संख्येला अंशाला आणि छेदाला त्याला गुणायचं आहे. आणि दुसऱ्या संख्येमध्ये जो छेद आहे तो पहिल्या संख्येच्या अंशाआधी आणि छेदामध्ये तो गुणाकार करायचा आहे. आता याला सोडवायचंय, पहिले गुणाकार करून घेऊत आपण. 3×5 = 15, 7×5 = 35, 2×7 = 14, 5×7 = 35. आता इथे जर पाहिला यांचा छेद समान झाला आहे की नाही, छेद समान झाला तर आपण डायरेक्ट आता बेरीज करतो. मग इथे 15 अधिक 14 छेद 35 झाले 15 अधिक 14 झाले 29 छेद 35. अशा प्रकारे आपण बेरीजचे काही प्रश्न केले. ठीक आहे, वजाबाकीचा एक प्रश्न, काही प्रश्न करू आपण. अजून एक करू बेरीज येतात. समजा 1/4 आहे आणि 2/9 आहे. यांची अजून आपल्याला बेरीज करायची आहे. ठीक आहे, तर मग कसं करू, पहिले तर आपण हा लिहून घेऊ. हा एकदम शॉर्टकट मेथडनं पण करता येतात. ठीक आहे, पण शॉर्टकट मेथड मी ह्या क्लासमध्ये सांगत नाही, ते पुन्हा आपण पाहू. 1/4 जशाला तसा घ्या, 2/9 जशाला तसा घ्या. आता इथे जो छेदस्थानी आहे, ठीक आहे, दुसऱ्या संख्येमध्ये तो पहिल्या संख्येला छेदस्थानी गुणा आणि अंशस्थानी गुणाकार करायचा आणि दुसऱ्या संख्येत जो छेद आहे तो इथे गुणाकार करायचा. ठीक आहे, अंशाला आणि छेदाला पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी आणि दुसऱ्या संख्येचा पहिल्या संख्येशी गुणाकार करायचा. त्यानंतर काय करायचं आपल्याला, 9×1 = 9, 9×4 = 36 अधिक 4×2 = 8 आणि 4×9 = 36. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण शॉर्टकट मेथडनं पण पाहू. आता हे झाले 36 एक सारखे झाले. 9 अधिक 8, ठीक आहे, 9 अधिक 8 17 झाले, 17/36. ठीक आहे, अशा प्रकारे आपण तिसरा प्रश्न केला. आता इथे आपण पुढचा प्रश्न पाहू. 2/3 अधिक 1/5. आता याला मी डायरेक्ट मेथडनं करून दाखवतो तुम्हाला, डायरेक्ट मेथडनं कसं करायचं. ठीक आहे, डायरेक्ट मेथडनं करताना आपल्याला काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 2×5 म्हणजे बेरीज असेल तर बेरीज लिहायची. 1×3 नंतर 3×5 करायचा. म्हणजे पहिले ह्या दोघांचा गुणाकार केला आपण, नंतर ह्या दोघांचा गुणाकार करायचा. पहिले ह्या दोघांचाच गुणाकार करायचा. कधी ह्या दोघांचा गुणाकार करू नका. बेरजेमध्ये काही फरक पडत नाही, पण वजाबाकी असेल तर आपला उत्तर चुकण्याची शक्यता राहते. त्याच्यानंतर शेवटी ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 2×5 = 10 अधिक 3×1 = 3, 3×5 = 15. आता तुम्ही ही स्टेप डायरेक्ट करू शकता. ही नाही केलं तर एकदा सराव झाला की ही स्टेप डायरेक्ट करू शकता. ठीक आहे, कसं करू शकता, 5×2 = 10, 3×1 = 3 आणि 3×5 = 15, 13/15. आता काही वजाबाकीचे गणित करूत आपण. 5/6 वजा 1 2/5 हे गणित. जर आपण इथे पाहिलं
या दोघांचा गुणाकार करायचा. 5 गुणिले 5 वजाबाकीचं चिन्ह लिहिलं. 2 गुणिले 6 आणि ह्या 6 पंचे 30. 6 गुणिले 5 वजाबाकीचं चिन्ह होतं म्हणून मी वजाबाकीचं चिन्ह लिहिलं. बेरीज असेल तर बेरीजचं चिन्ह द्यायचं, वजाबाकी असेल तर वजाबाकीचं चिन्ह. 5 5 25 वजाबाकीचं चिन्ह 12. 5 30. 25 वजा 12 गेले 13 आले. 13/30. ठीक आहे. अशा प्रकारे मी काही गणित करून दाखवली. तुम्हाला मी एक गणित देतो, ते उत्तर करायचं आहे. त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. तर यात एक प्रश्न देतो, तुम्हाला 2/7 अधिक 1/3 याचं उत्तर करायचं आहे मला, आणि आन्सर मला काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.